महायुतीच्या या महासभेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती उपस्थित असलेले या राज्याचे कर्तव्यगार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर शिवसेनेचे शिवप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय दानवे साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित असलेले मंत्री आदरणीय गिरीश बापट साहेब, गिरीश महाजन साहेब, त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगंटीवार, त्याचबरोबर या व्यासपीठावरती उपस्थित असलेले दोन्ही उमेदवार महादेव जानकर साहेब, आदरणीय रामदासजी आठवले साहेब, त्याचबरोबर मेटे साहेब आणि या ठिकाणी सहकार मंत्री आदरणीय बापू आणि सर्वच मंचावरील प्रमुख आदित्य ठाकरे साहेब आणि सर्व आमदार, सहकारी आणि जमलेल्या सर्व शेतकरी भावांनो, माता भगिनी आणि पत्रकार भावांनो, खरं बघितलं तर हा कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. शाहू फुले आंबेडकरांचा हा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या जिल्ह्यामध्ये अंबाबाईचं दर्शन घेऊन या महायुतीची सभा या ठिकाणी होत आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीची सुनामी आल्याशिवाय राहणार नाही आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, युवक हा मोठ्या ताकदीनं या महायुतीच्या पाठीशी उभा राहणार आहे. निश्चितच कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा, मग या ठिकाणी मंडलिक साहेब असतील, धैर्यशील मानेजी असतील, या दोन्ही जागा आम्ही मोठ्या ताकदीनं फरकानं काढणार आहे. आणि खऱ्या अर्थानं दिल्लीच्या तख्त्यावरती या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला, सामान्य जनतेला परत एक वेळा मोदी साहेब पंतप्रधान म्हणून शपथ घेताना पाहायचे आहेत. आणि याची सुरुवात आज या कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीतून झालेली आहे. आणि मी विशेष कोल्हापूर जिल्ह्यातली जनता, आज इथं पश्चिम महाराष्ट्रातली जनता इथं मोठ्या संख्येने आलेली आहे. आम्हाला खात्री आहे की आम्ही या दोन्ही जागेवरती परिवर्तन करणार आहे. जे मंडळी आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातात हात घालून गेलेले आहे, त्या मंडळीला निश्चितपणानं या ठिकाणी इथली जनता जागा दाखवणार आहे. काही मंडळी म्हणायची की राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही दरोडेखोरांची टोळी आहे. मग ही जर दरोडेखोरांची टोळी होती तर या टोळीमध्ये तुम्ही सामील झाला कसा? हा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सुज्ञ आहे, जाणकार आहे. तुम्ही जर त्या टोळीमध्ये सामील झाला असला तर तुम्ही सुद्धा टोळीवाले आहात. तुमचा सुद्धा मी बंदोबस्त या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहणार नाही. या ताकदीनं अगदी निखराची लढाई खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. हे म्हणत आहेत या सरकारनं काय केलं? अरे साखरेचं आधारभूत किंमत 60 वर्षामध्ये ठरली नव्हती. साखरेची पहिल्यांदा आधारभूत किंमत 29 रुपयेवरनं 31 रुपयेवरती या सरकारनं नेली. अरे खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली. दूध उत्पादक शेतकऱ्याला लिटरला 5 रुपये अनुदान दिलं. अरे तुम्हीच म्हणत होता हे साखर कारखानदार काटा मारतात. आता तुम्ही कुठे गेला? अरे काटा मारणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला असाल तर इथली जनता तुमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही आता ध्यानात ठेवा. आणि म्हणून निश्चितपणानं मी या ठिकाणी एक इथल्या माझ्या शेतकऱ्याला आठवण करून देतो. अरे गेली 30 वर्ष आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो, ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, मावळमध्ये पाणी मागायला शेतकऱ्याला गोळ्या घातल्या, ऊसाचा भाव मागायला आला त्या शेतकऱ्याला गोळ्या घातल्या. अरे ज्यांचे हात रक्तानं माखलेले त्यांच्या हातात हात घालून तुम्ही जर परिवर्तनाची भाषा बोलत असाल
तर हा कोल्हापूर जिल्हा आहे. इथला प्रत्येक युवक हा लाल माती मधला पैलवान आहे. अरे कधी ढाक मारायची आणि ढाकव घ्यायचं ते इथल्या युवकाला समजतं. तुम्हाला ढाकव घेतल्याशिवाय आम्हाला स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं मी या ठिकाणी वेळ घेणार नाही, पण जे शेतकरी नेते आज या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलेले त्यांचीच वाक्य आहेत. तेच म्हणायचे गली गली में शोर है, साखर सम्राट चोर है. अरे आता तुम्ही कोण आहे? तुम्ही लोकांना सांगितलं मी देवाच्या आळंदीला निघालूया, पण तुम्ही सुद्धा चोराच्याच आळंदीला पोहोचलाया. ही महाराष्ट्रातली जनता आता ओळखलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणानं मी या ठिकाणी हात जोडून इथं आलेल्या शेतकऱ्यांना विनंती करणार आहे की आता भूल थपाला ह्यांच्या बळी पडू नका. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सन्मान देण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी केलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या देशामध्ये सुरू झाली. पेरणी ते कापणी हे पैसे खात्यावर शेतकऱ्याच्या जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय जर कुणी घेतला असेल तर या केंद्र सरकारने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे. आणि म्हणून इथं जमलेल्या तमाम माझ्या शेतकऱ्यांना युवकांना आवाहन करतो, आपण मनात एकच ठरवूया, आमचा उमेदवार मोदी आहे, आमचा उमेदवार देवेंद्र फडणवीस आहे, आमचा उमेदवार उद्धव साहेब ठाकरे आहेत. ही भावना मनामध्ये ठेवून तन मन थन विसरून घरच्या भाकरी बांधून आपण सगळे कामाला लागूया. आणि मला खात्री आहे इथं जमलेल्या प्रत्येकाच्या अंगावरती गुलाल असेल आणि हा गुलाल दिल्लीच्या तख्त्यावरती भगवा झेंडा फडकवेल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.